नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वबोधी एमपीएससी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात मिस नका करू, कारण आज आपण भारताच्या इतिहासातील असे पीवायक्यू पाहणार आहोत ज्यामधून एमपीएससी वारंवार प्रश्न विचारते. आणि मित्रांनो, फक्त उत्तर पाठ करून काही उपयोग नाही. आज आपण प्रत्येक प्रश्नामागचा लॉजिक, एलिमिनेशन टेक्निक तसेच मेमोरी ट्रिक हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुमची नोटबुक आणि पेन तुम्ही तयार ठेवा. तर चला सुरू करूया आजच्या सिरीजला. आज आपण बघणार आहोत एमपीएससी ग्रुप बी प्री 2024 चे हिस्ट्रीचे पीवायक्यू बघणार आहोत. तर चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील पैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली आहे. तर ऑप्शन्स आहेत आपले, फक्त पर्याय क्रमांक 1 आहे, फक्त ए आणि सी 2 आहे, फक्त ए आणि बी 3 आहे, फक्त बी आणि सी आणि 4 आहे, फक्त ए बी आणि सी हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर आपण या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पाहिल्यावर अनेक विद्यार्थी गोंधळतात, कारण आपल्याला तीनही विधाने बरोबर वाटतात, परंतु हे तीनही विधाने योग्यच आहेत. तर आपण हा जो प्रश्न आहे हा कुठल्या टॉपिकवर विचारलेला आहे? हा प्रश्न औद्योगिक क्रांती या टॉपिकवर विचारलेला आहे. आपण याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. पहिली सुती कापड गिरणी हे कुठे चालू झाली? मुंबई इथे चालू झाली. कधी चालू झाली ती? 7 जुलै 1854 रोजी पहिली सुती कापड गिरणी चालू झालेली आहे. आणि त्या गिरणीचे नाव होते बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी असे नाव होते. त्याचे संस्थापक होते कावसजी नानाभाई दावर, हे त्याचे संस्थापक होते. आणि पहिली तागाची गिरणी ही 1855 मध्ये सुरू झाली. कुठे सुरू झाली? पश्चिम बंगाल मधील रिश्रा या ठिकाणी सुरू झाली. आणि त्याचे संस्थापक कोण होते? जॉर्ज ऑकलंड हे त्याचे संस्थापक होते. तर आपण लक्षात काय ठेवायचं? पहिली सुती गिरणी मुंबई, पहिली तागाची गिरणी रिश्रा आणि कावसजी नानाभाई दावर यांनी पहिली सुती कापड गिरणी काढली. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालील पैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते? ऑप्शन्स आहे अ. रामजी शिरसाट, ब. नानासाहेब पेशवे, क. रंगबापूजी, ड. भीमा नाईक. हे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. पर्याय काय आहे? फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त ब, क आणि ड. 4 आहे फक्त अ. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त अ. फक्त अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच रामजी शिरसाट हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाचा टॉपिक कुठला आहे? या प्रश्नाचा टॉपिक आहे 1857 चा उठाव, हे या प्रश्नाचा टॉपिक आहे. आणि प्रश्न कशावर विचारलेला आहे? बंड कुठे झाला आणि कोणी नेतृत्व केले याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. आपण या प्रश्नाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, कोल्हापुरामध्ये बघा काय झालेलं होतं. कोल्हापुरामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची 27वी नेव्ही फलटण तैनात होती. आणि या फलटणीमध्ये रामजी शिरसाट हे एक धाडसी शिपाई होते. त्यांना फक्त ब्रिटिशांची नोकरी करायची नव्हती, तर भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळवून द्यायचं होतं. रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 200 सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर जोरदार गोळीबार केला होता. आणि त्याच्यामुळे सरकारी खजिना सुद्धा ताब्यामध्ये घेतलेला होता. दारुगोळा हस्तगत केला आणि काही तासांसाठी का होईना पण ब्रिटिश सत्तेला फार मोठा धक्का बसलेला होता. पण मित्रांनो, या बंडामागे आणखी एक महत्वाचं नाम होतं. ते कोणाचं होतं? ते म्हणजे कोल्हापूरचे चिमासाहेब पेशवे, म्हणजे चिमासाहेब महाराज, हे त्या बंडामागचं नाव होतं. आणि ते स्वतः उघडपणे लढाईमध्ये सामील नाही झाले, पण त्यांनी या बंडाला गुप्तपणे असा पाठिंबा दिलेला होता. त्यांचे नानासाहेब पेशवे यांनी साताऱ्यातील क्रांतिकारकांशीही संपर्क होते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कोल्हापूरच्या 27व्या पलटणीचं प्रत्यक्ष नेतृत्व फक्त रामजी शिरसाट यांनीच केलेलं आहे. परंतु आता ब्रिटिश काही शांत बसणारे नव्हते,
त्यांनी कर्नल ग्रँड जॅकब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांचे सैन्याने जोरदार हल्ला केलेला होता आणि काही दिवसांतच हे जे बंड आहे ते निर्दयपणे चिरडून टाकलेले होते आणि रामजी सिरसाट आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना पकडण्यात आलं व त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. म्हणजे गमतीशीर ट्रिक सुद्धा देणार आहे. कोल्हापूर म्हटलं की रामजी शिरसाट आणि कानपूर म्हटलं की नानासाहेब पेशवे आणि सातारा म्हटलं की रंगो बापूजी गुप्ते, खानदेश म्हटलं की भीमाजी नाईक. तर आपण लक्षात काय ठेवणार आहोत बघा, तुम्हाला मी ट्रिक सांगते, मजेशीर ट्रिक आहे, लक्षात ठेवा. आपल्या उठाव कुठे झाला आणि त्याचे नेतृत्व कोणी केले याच्या संबंधित हे ट्रिक आहे, या प्रश्नांशी संबंधित. तर काय ट्रिक आहे? कोल्ह्याचे शिर घेऊन कानपूरचे नाना साताऱ्यात रंगले व खानदेशात भिले. म्हणजे भिले त्यांनी, खानदेश भिल्ल म्हणजे खानदेशामध्ये भ्यायले त्यांनी, असं आहे ते. तर लिहून दाखवते मी तुम्हाला बघा. कोल्ह्याचे शिर घेऊन कानपूरचे नाना साताऱ्यात रंगले व खानदेशात भिले. बघा, कोल्ह्याचे शिर म्हणजेच काय? कोल्हापूर, शिर म्हणजे रामजी शिरसाट, कोल्हापूर रामजी शिरसाट. कानपूरचे नाना म्हणजेच कानपूरचा उठाव कोणी केला? कानपूरचा उठाव केलेला आहे नानासाहेब यांनी. कानपूरचा उठाव नानासाहेब पेशवे यांनी केलाय. साताऱ्यात रंगले म्हणजे साताऱ्याचा उठाव कोणी केला? रंगो बापूजी गुप्ते आणि खानदेश भिल्ल. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. जर तुम्हाला माझी ट्रिक आवडली असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला बघा, प्रश्न क्रमांक 3. सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते? हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बघा, हा जो प्रश्न आहे आपण एलिमिनेशन टेक्निकले सुद्धा सोडवू शकतो. ऑप्शन्स कुठले आहे? लॉर्ड बेंटिक, महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. तर एलिमिनेशन काय करणार? लॉर्ड बेंटिक म्हटलं तर त्यांनी काय केलेला होता? कायदा केलेला होता. कुठला कायदा? सती प्रथेचा कायदा. महात्मा फुले म्हटलं तर काय? सत्यशोधक समाज येईल. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं तर काय होईल? विधवा पुनर्विवाहाच्याशी संबंधित आहे त्यांचं. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राम मोहन रॉय. हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. हा प्रश्न कशावर आहे? समाज सुधारकावर विचारलेला आहे. राजा राम मोहन रॉय यांच्यावर विचारलेला आहे. सतीबंदी प्रथेबद्दल विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्ये बघा, राजा राम मोहन रॉय यांनी काय म्हटलेलं होतं? शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे सती प्रथेला म्हटलेलं होतं. कारण काय होतं बघा, कारण काय होतं? त्या काळामध्ये सती प्रथा ही धार्मिक आणि शास्त्राधिक असल्याचे सांगितले जात होते. परंतु रॉय यांनी प्राचीन हिंदू धर्मग्रंथाचा सखोल असा अभ्यास केलेला होता आणि त्यांनी याचे सिद्ध केले की कोणत्याही मूळ शास्त्रामध्ये सती जाणे हे बंधनकारक नाही आहे, तर उलट काय केलं? धर्मग्रंथांचा चुकीचा आधार घेतलेला आहे आणि महिलांना जिवंत जाळणे हा एक प्रकारे ठरवून केलेला खूनच आहे, असे जे त्यांचे मत आहे ते त्यांनी स्पष्टपणे मांडलेले होते त्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळेच राजा राम मोहन राय यांनी खूप असे प्रयत्न केले होते आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी बंगालमध्ये सती नियमन कायदा केलेला होता आणि त्याच कायद्यामुळे सती प्रथा ही अमानुष आणि बेकायदेशीर अशी गुन्हेगारीची घोषित करण्यात आलेली होती. तर राजा राम मोहन राय यांच्याच प्रयत्नामुळे काय झालेलं होतं? सती प्रथेला विरोध झालेला होता. तसेच राजा राम मोहन राय यांच्या पाठिंब्याला छत्रपती शाहू महाराज सुद्धा होते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण क्विक मध्ये थोडक्यात रिव्हिजन करणार आहोत त्याचं. बघा, समाज सुधारक कुठले आहे? राजा राम मोहन राय. त्यांचे प्रसिद्ध लेखनाचं नाव काय होतं? शास्त्राच्या संमतीने खून केला असा त्यांनी ठाम असा विचार मांडलेला होता. आणि सती प्रथा बद्दल जो नियमन कायदा आहे तो कुणी केलेला होता? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेला होता. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर जे होते त्यांनी काय केलं होतं? विधवा पुनर्विवाह याबद्दल
त्यांनी पाठिंबा दिलेला होत आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4 आहे जोड्या लावा. अ. प्रार्थना समाज, ब. सत्यशोधक समाज, क. सार्वजनिक सभा, ड. आर्य समाज. हे आपल्याला जोड्या लावा विचारलेलं आहे. तर आपल्याला याची इयर्स लक्षात ठेवायचे आहे. तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय राहील? प्रार्थना समाज कधी स्थापन झालेला आहे? 1867 मध्ये. प्रार्थना समाज 1867 मध्ये. आणि सार्वजनिक सभा कधी स्थापन झालेली आहे? 1870 मध्ये. आणि सत्यशोधक समाज 1873 आणि आर्य समाज 1875 मध्ये झालेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे? बघा, आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती सांगणार आहे. बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली आहे? 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. आणि कुठे झाली? मुंबई येथे झाली. आणि त्याचे संस्थापक कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे त्याचे संस्थापक होते. सत्यशोधक समाज म्हटलं तर आपल्याला माहितच आहे, महात्मा ज्योतिराव फुले. परंतु स्थापना कधी झालेली होती? 1873 मध्ये. कुठे झाली होती? पुणे येथे झालेली होती. सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? मुख्य व्यक्ती गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती रानडे हे होते. आणि सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 मध्ये झालेली होती. आर्य समाजाची स्थापना कधी झाली होती? 10 एप्रिल 1875 मध्ये झालेली होती. आणि त्याचे संस्थापक कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती हे त्यांचे संस्थापक होते. आणि त्यांचा संदेश काय होता स्वामी दयानंद सरस्वतीचा? वेदांकडे परत चला हा त्यांचा संदेश होता. आपण याबद्दल सुद्धा थोडक्यात ट्रिक बघणार आहोत. बघा, काय ट्रिक बघणार आहोत? या प्रश्न लक्षात ठेवायचे. बघा, मी सांगते. प्रार्थनेचे सर्व सत्य आर्यांकडे. बघा, प्रार्थनेचे सर्व सत्य आर्यांकडे. प्रार्थना समाज म्हटलं तर वर्ष काय आहे? 67. सार्वजनिक सभा म्हटलं तर वर्ष काय आहे? 70. 1870. सत्य म्हटलं तर सत्यशोधक समाज वर्ष काय आहे? 1873. आणि आर्य समाजाचं वर्ष काय आहे? 1875. लक्षात कसं ठेवायचं त्याचा क्रम बघा. प्रार्थनेचे सर्व सत्य आर्यांकडे म्हणजे 67, 70, 73, 75 हा क्रम लक्षात ठेवायचा. आणि हे वाक्य लक्षात ठेवायचं. म्हणजे आपले जे वर्ष आहे आणि जो समाज कोणत्या क्रमाने स्थापन झालेला आहे हे आपलं कधीच चुकणार नाही. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. लक्षात काय ठेवायचं बघा. प्रार्थना समाज 1867 आत्माराम पांडुरंग तरखडकर. सार्वजनिक सभा 1870 मध्ये झालेली आहे गणेश वासुदेव जोशी. आणि सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले 1873. आणि आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875. हा जो क्रम आहे हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा. ही ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे क्रम सुद्धा तुमच्या लक्षात राहील. आणि समोर जर हा प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही. तर बोलूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 5. 1909 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामगार हितवर्धक सभा ही संस्था स्थापन केली आणि कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला देण्याचे काम केले? बघा, प्रश्न बघून असं वाटतं किती मोठा हा प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? टॉपिक आहे कामगार चळवळ. या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघूया आपण. ऑप्शन्स काय आहे? ए. भिवाजी नरे, बी. सीताराम बोले, सी. हरिहर सोनुले, डी. हरिश्चंद्र ताळचेरकर. असं विचारले. हे तालचेरकर आहे, तळचेरकर नाही, तालचेरकर आहे. ताल असं आहे, तालचेरकर. ऑप्शन्स आहे ए फक्त ए आणि बी, 2 फक्त बी आणि सी, 3 फक्त ए बी आणि डी, 4 फक्त ए सी आणि डी असे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर आपण या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. बघा, ट्रिक सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. माहिती बघू अगोदर.
बघा 1909 मध्ये ही संस्था स्थापन झालेली होती. कोणती? कामगार हितवर्धक सभा. आणि ही भारतातील सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्वाची कामगार संघटना होती. या संस्थेच्या स्थापनेमध्ये कोण कोण होते? बघा भिवाजी नरे, सीताराम बोले आणि तालचेकर होते. या संस्थेच्या स्थापनेमध्ये होते. यांचा थेट असा सहभाग होता. आणि या हितवर्धक सभेची जी होती प्रमुख कार्य कोणते होती? गिरणी कामगारांना रात्रीच्या शाळेच्या माध्यमातून शिक्षण देणे हे त्यांचं कार्य होतं. अपघाताच्या वेळी किंवा कामावरून काढून टाकल्यास कामगारांना कायदेशीर सल्ला व मदत देणे हे सुद्धा त्यांचं काम होतं. तसेच कामगारांसाठी मोफत दवाखाने व वाचनालये सुरू करणे आणि कामगारांचे कामाचे तास कमी करणे आणि आरोग्याची काळजी घेणे याविषयी सरकारकडे मागण्या मांडणे हे यांचे प्रमुख असे कार्य होते. तर बघा आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होतं? प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 म्हणजे भिवाजी नरे, सीताराम बोले आणि तालचेकर. परंतु जे हरिहर सोनुले होते हे कोण होते? हरिहर सोनुले हे कोण होते? हरिहर सोनुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील दलित चळवळीशी संबंधित नेते होते. त्यांनी बघा त्यांचा कामगार हितवर्धक सभेशी कोणताही संबंध नव्हता. तर आपण याची ट्रिक लक्षात ठेवणार आहोत. बघा कामगार चळवळीमध्ये जे सदस्य होते, कामगार हितवर्धक सभेचे जे सदस्य होते ते सदस्य कोण होते? आपण याची ट्रिक लक्षात ठेवणार आहोत. कामगार कायदा हा कधीचा आहे? म्हणजेच कोणता कायदा आपल्याला विचारलेला आहे? कामगार हितवर्धक सभा. कामगार हितवर्धक सभा कधीची आहे? 1909 ची आहे. तर ट्रिक काय आपली? बघा ट्रिक 9 कामगारांचे नरे तालात बोले. म्हणजेच 9 कामगार म्हणजेच 1909 चा कामगार हितवर्धक सभा. 1909 ची काय? कामगार हितवर्धक सभा. नरे सदस्य कोण होते? नरे. तालात म्हणलं तर तालचेरकर आणि बोले म्हटलं तर सिके बोले. हे आपल्याला लक्षात ठेवायचे ट्रिक. 9 कामगारांचे नरे तालात बोले ही आपली ट्रिक आहे. तर ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण याचं झटपट रिव्हिजन करूया. कामगार हितवर्धक सभा संस्थापक होते कोण होते? संस्थापक त्यांचे भिवाजी नरे, सीताराम बोले आणि तालचेरकर हे त्याचे संस्थापक होते. कशासाठी स्थापन केली होती? कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्थापन केली होती. आणि या संस्थेने काय काय कार्य केले होते? शिक्षणासंबंधित कार्य केले होते. रात्रीच्या शाळा काढलेल्या होत्या कामगारांना शिक्षण देण्यासाठी आणि मोफत दवाखाने, वाचनालय आणि कामगारांचे हक्क या संबंधित सल्ला ती देत होती. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हरिहर सोनुले कोण होते? ते आंबेडकरांच्या काळातील दलित चळवळीशी संबंधित होते. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स बघूया आपण. अ मध्ये आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. ब स्वराज्य प्राप्त करून घेणे. क इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे. ड स्वशासनास प्रतिकार करणे. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत आपले. 1 मध्ये आहे फक्त अ आणि क. 2 मध्ये आहे फक्त ब. 3 मध्ये आहे अ, ब आणि क. 4 मध्ये आहे फक्त ब आणि क असं विचारलेलं आहे. तर होम रूल काय आहे बघा. होम रूल म्हटलं तर काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे. अगदी बरोबर आहे. स्वराज्य प्राप्त करून घेणे हे सुद्धा बरोबर आहे. इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ड विधान बघा. ड विधान काय दिलेलं आहे? स्वशासनास प्रतिकार करणे हे चुकीचं विधान आहे. आपण असं करणार का? कधीच नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? अ, ब आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण याबद्दल माहिती बघूया. होम रूलचा अर्थ काय आहे? होम रूल म्हणजेच काय? स्वशासन. आपल्या देशावर आपणच राज्य करणे. होम रूल ही चळवळ 1916 रोजी भारतामध्ये चालू झालेली होती. आणि या चळवळीचे मुख्य नेते कोण होते? मुख्य नेते होते लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट हे या चळवळीचे मुख्य नेते होते. आणि उद्दिष्ट काय होते? स्वराज्य मिळवणे, स्वशासन प्राप्त करून घेणे आणि ब्रिटिशांच्या जोखडामधून मुक्त होणे ह्या चळवळीचा उद्देश होता. आपण याबद्दल थोडक्यात आणखी माहिती बघणार आहोत बघा. होम रूल चळवळ जी होती ती एकाच वेळी 2 वेगवेगळ्या नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात परस्परांच्या सहकार्याने सुरू केलेली होती.
एक जी होती लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ होती बघा, एक होती लोकमान्य टिळकांची होम रूल चळवळ, ती एप्रिल 1916 मध्ये चालू झाली होती बेळगाव अधिवेशन मध्ये. आणि दुसरी होती अॅनी बेझंट यांची होम रूल लीग, आणि ती सप्टेंबर 1916 मध्ये सुरू झाली मद्रास अड्ड्यारमध्ये. तर लोकमान्य टिळकांचे क्षेत्र कोणते होते होम रूल चळवळीचे? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोण होतं? मुंबई विगळून पूर्ण महाराष्ट्र, मुंबई वगळलं की संपूर्ण महाराष्ट्र, आणि मग कर्नाटक, मध्य प्रांत आणि वराड हे त्यांचे क्षेत्र होते. आणि अॅनी बेझंट यांचं क्षेत्र कोणतं होतं? संपूर्ण भारत असं क्षेत्र होतं त्यांचं, म्हणजे मुंबईसह संपूर्ण भारत असं त्यांचं क्षेत्र होतं. बघा, टिळकांना मुंबई वगळलेली आहे, आणि जे अॅनी बेझंट आहे त्यांची मुंबईसह संपूर्ण भारत आहे. फक्त तुम्ही टिळकांचं लक्षात ठेवा. बघा, टिळकांचं काय आहे? पूर्ण महाराष्ट्र, मुंबई वगळून, आणि कर्नाटक, मध्य प्रांत आणि वराड. टिळकांचं लक्षात ठेवलं तर अॅनी बेझंट यांचं उत्तर ऑटोमॅटिक येऊन जाईल. ठीक आहे. आणि पुण्यामध्ये चालू केलेली होती, आणि यांची अड्ड्यार मद्रास मध्ये चालू झाली होती. टिळकांचे अध्यक्ष कोण होते? जोसेफ बॅप्टिस्ट हे पहिले अध्यक्ष होते टिळकांच्या होम रूल लीगचे, आणि नचिकेळकर होते. आणि टिळकांची वृत्तपत्रे आपल्याला माहितीच आहे, केसरी आणि मराठा. मराठा जे वृत्तपत्र होतं, नाव मराठा होतं, परंतु ते इंग्रजी मधून छापल्या जात होतं, आणि केसरी वृत्तपत्र जे होतं ते मराठीमधून छापल्या जात होतं. आणि अॅनी बेझंट होते, त्यांचे जे सचिव होते कोण होते? त्यांच्या अॅनी बेझंट यांच्या होम रूल लीगचे सचिव जॉर्ज अरुंडेल होते, बीपी वाडिया होते, आणि रामास्वामी अय्यर होते. आणि अॅनी बेझंट यांची वृत्तपत्रे कोणती होती? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन्ही वृत्तपत्रे इंग्रजी मधून छापल्या जायची. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन्ही वृत्तपत्रे अॅनी बेझंट यांची होती. तर आपण लक्षात काय ठेवायचंय? बघा, लक्षात ठेवायचे आहे 1916 मध्ये होम रूल चळवळ. होम रूल संकल्पनेची प्रेरणा कुठून आली आहे? आयर्लंड मधून. आणि लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळीला सुरुवात केलेली होती. दोन होम रूल चळवळी होत्या, लोकमान्य टिळकांची आणि अॅनी बेझंट यांची. यांचे ध्येय एकच होते. काय होते? स्वराज्य स्थापन करणे हे त्या चळवळीचे ध्येय होते. तर आपण बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? हे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. ऑप्शन बघा काय आहे. प्राध्यापक सुंदर रामन, डब्ल्यू.एस. ब्लंट, आनंद मोहन बोस, आणि शिशिर कुमार घोष. तर इथे काय विचारलेलं आहे? पहिले सचिव विचारलेले आपल्याला. सचिव विचारलेला आहे का? नाही, पहिले सचिव विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आनंद मोहन बोस हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पहिले सचिव विचारलेला आहे. तर थोडक्यात माहिती बघणार आहोत आपण. टॉपिक कुठलेला आहे? हा राष्ट्रीय चळवळ हा टॉपिक आहे या प्रश्नाचा. आणि आपण इंडियन असोसिएशन बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. इंडियन असोसिएशनचे संस्थापक कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे संस्थापक होते. कधी झाली त्याची स्थापना? 26 जुलै 1876 रोजी इंडियन असोसिएशनची स्थापना झालेली होती. कुठे झाली? कोलकाता येथे झालेली होती. पहिले सचिव कोण होते? आनंद मोहन बोस. इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव आनंद मोहन बोस होते. आणि संघटनेची उद्दिष्टे काय होती? प्रखर जनमत तयार करणे, भारतीयांमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करणे, आणि राजकीय सहभाग वाढवणे हे या संस्थेची मुख्य अशी उद्दिष्ट होती. आणि या संस्थेचे काही महत्वाची सुद्धा कामे केलेली होती. कोणती कामे केलेली होती त्यांनी? ICS ची परीक्षेची वयोमर्यादा जी होती ती कमी करण्यात आलेली होती. ती 21 वरून 18 करण्यात आलेली होती. तर या ICS च्या वयोमर्यादे कमी केली याविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले होते. आणि दुसरं जे होतं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. हे या संस्थेची दोन प्रमुख कार्य होती. लक्षात ठेवायचे बघा. इंडियन असोसिएशन 1876 संस्थापक बघा कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. पहिले सचिव आनंद मोहन बोस. आणि उद्दिष्टे काय होती? राष्ट्रीय जनमत निर्माण करणे हे त्याची उद्दिष्टे होती. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते? ऑप्शन्स आहे राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले, 4 आहे श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. तर बघा इथे खूपच कन्फ्युजिंग असे ऑप्शन्स दिलेले आहे बघा. रघुजी दुसरा, रघुजी तिसरा असं दिलेलं आहे आणि खाली भोसले भोसले असे 2 राज्ये दिलेले आहे. तर आपल्या प्रश्नाचं जे आहे अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजा रघुजी तिसरा हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत बघा. डलहौसीने जे होतं खालसा धोरण तयार केलेलं होतं आणि त्याच्या खालसा धोरणामुळे जर एखाद्या संस्थानिकाचा वारस जो होता त्याला जर कायदेशीर तो वारस जर कायदेशीर नसेल तर ते राज्य जे होते ते ब्रिटिश ताब्यामध्ये जात होते. आता नागपूरमध्ये जो होता कोणताही वारस नव्हता. रघुजी तिसरा जे आहे यांचं निधन 1853 मध्ये झालेलं होतं आणि 1854 मध्ये नागपूर हे ब्रिटिशांनी खालसा केलेलं होतं. रघुजी दुसरा जे होता त्यांच्या काळामध्ये देवगावचा तह झालेला होता आणि आप्पासाहेब होते कुठले होते? सीताबर्डीची लढाईमध्ये आप्पासाहेब होते. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? रघुजी तिसरा हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तसेच बघा नागपूरची जी लूट करण्यात आलेली होती जेव्हा हे खालसा करण्यात आले होते नागपूर संस्थान तेव्हा नागपूरची लूट करण्यात आलेली होती आणि राजवाडा व खजिना ताब्यात घेतला गेलेला होता आणि यामुळे जो आहे 1857च्या उठावामध्ये असंतोष वाढलेला होता. आपण लक्षात काय ठेवायचं बघा. नागपूरचे भोसले राज्य घराणं कधीच होतं? 1853 ते 54. तर खालसा का केलेलं होतं? डलहौसीने कारवाई करून काय केलं होतं? खालसा केलं होतं. कारण वारसाचा अभाव होता. दत्तक वारसा त्यांनी अमान्य केलेला होता आणि परिणाम काय होता? नागपूरची लूट आणि ब्रिटिश सत्तेचा विस्तार झालेला होता. कोण होता शासक? कोण होता? राजा रघुजी तिसरा हे शासक होता आणि त्यांचे निधन कधी झाले होते? 1853 मध्ये झालेले होते. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नागपूर म्हटलं की रघुजी तिसरा. धोरण कोणतं होतं? लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण होतं. कारण काय होतं? वारसाची व्यवस्था नसणे. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो मी जी हे तुम्हाला सांगत आहे तसेच मी तुम्हाला सांगून सुद्धा समजवत आहे. तसेच माझ्या पीपीटी मध्ये बघा असे फ्लो चार्ट्स दिलेले आहेत. तुम्ही फ्लो चार्ट्स सुद्धा बघून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता. तुम्ही नोट्स मध्ये एका बाजूने असे फ्लो मध्ये लिहून ठेवलं तर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येईल. जसं राजा रघुजी तिसरा नागपूरचा शासक होता. 11 डिसेंबर 1853 मध्ये यांचं निधन झालेलं होतं आणि वारसाचा प्रश्न निर्माण झालेला होता. तर 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी खालसा धोरण लागू केलं आणि नागपूर राज्य जे होतं ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आले. परिणाम काय झाला होता? नागपूरची लूट करण्यात आली आणि त्याच्यामुळे 1857च्या असंतोषाला सुरुवात झालेली होती. या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 बघा काय आहे. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असे विधान खालीलपैकी कोणी केलेले होते? ऑप्शन्स आहे नंबर 1 जॉन लॉरेन्स, 2 मेजर सार्जंट, 3 ह्यू रोज आणि 4 आहे कॉलिन कॅम्पबेल. तर हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? हा प्रश्न विचारलेला आहे 1857च्या उठावावरच हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये विधान कोणी केलेलं आहे हे विचारलेलं आहे. तर झाशीच्या राणी विरुद्ध थेट युद्ध कोणी लढलेलं होतं? तर याचं उत्तर आहे सर ह्यू रोज यांनी लढलेलं होतं आणि झाशीच्या राणीच्या मृत्यूनंतर त्यांनीच हे प्रसिद्ध वाक्य म्हटलेलं होतं. काय म्हटलं होतं? शी वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबेल्स. हे वाक्य त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असं हे विधान ह्यू रोज यांनी केलेलं होतं. तर बघा आपण थोडक्यात माहिती बघूया. 1857चा उठाव, झाशीच्या राणीचे शौर्य हा टॉपिक आहे आपला. राणी लक्ष्मीबाई जी होती त्यांनी 1857च्या उठावामध्ये ब्रिटिशांविरुद्ध जो आहे पराक्रमी असा लढा दिला होता
त्यांच्या नेतृत्वासाठी आणि धाडसासाठी आणि लष्करी कौशल्यासाठी त्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. आणि त्याच्यामुळेच ह्यू रोज यांनी हे असे विधान केलेले होते की एकमेव अशी पुरुष होती. आणि जे ऑप्शन्स जे होते काय होते, जॉन लॉरेन्स कोण होते, पंजाबचे मुख्य आयुक्त होते. कॉलिन कॅम्बेल कोण होते, कॉलिन कॅम्बेल होते नागपूर आणि लखनौ मोहिमांशी संबंधित कॉलिन कॅम्बेल होते. लक्षात कसं ठेवायचं, राणी लक्ष्मीबाई 1857चा उठाव, ह्यू रोज यांनी काय म्हटलेलं होतं, झाशीची राणी एकटीच पुरुष होती सर्व विद्रोहांमध्ये, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. एकमेव पुरुष असं ह्यू रोज यांनी म्हटलं. 1857चा लढा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण कुठे आलेलं होतं, कोटा की सराई येथे त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं होतं. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 10. बघा प्रश्न क्रमांक 10 काय आहे, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होता. बघा प्रश्न केवढा मोठा आहे. ऑप्शन्स बघूया आपण. ए आहे फिलिप स्प्रंट, ब्रेन ब्रॅडली, बी आहे सर ॲलन ह्यूम डिग्बी, सी आहे दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, डी आहे वेडरबर्न डब्ल्यू.एस. केन. ऑप्शन्स काय, ए मध्ये फक्त ए आणि बी, 2 मध्ये फक्त बी आणि सी, 3 मध्ये फक्त ए बी आणि सी, 4 मध्ये फक्त बी सी आणि डी. तर कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे, बी सी डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. म्हणजे संबंधित कोणत्या कोणत्या व्यक्ती होत्या, सर ॲलन ह्यूम डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न डब्ल्यू.एस. केन. परंतु हे जे होते फिलिप स्प्रंट आणि ब्रॅडली हे जे होते हे संबंधित व्यक्ती नव्हते. तर आपण लक्षात काय ठेवायचंय बघा, ब्रिटिश इंडिया कमिटी जी होती याची स्थापना कधी झालेली होती, 1889 मध्ये याची स्थापना झालेली होती लंडन मध्ये 1889 मध्ये. याचे संस्थापक कोण होते, काँग्रेसचे संस्थापक कोण होते, ॲलन ह्यूम होते. दादाभाई नौरोजी कोण होते, राष्ट्रवादी नेते होते. डिग्बी कोण होते, पहिले सचिव. आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी सुद्धा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. आणि वेडनबर्न कोण होते, मुख्य सदस्य होते. म्हणजे ह्या सर्व सदस्यांनी मिळून काय केलेलं होतं, ब्रिटिश इंडिया कमिटी ही स्थापन केलेली होती. कुठे स्थापन केलेली होती, लंडन मध्ये. पण का बरं स्थापन केलेली होती बघा, कारण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि जे भारतीयांचे जे प्रश्न आहे ते ब्रिटिशांसमोर मांडायचे होते. ब्रिटिशांसमोर मांडायचे म्हणलं तर आपल्याला लंडनला जावे लागत होते. म्हणून त्यांनी लंडन इथे कमिटी स्थापन केलेली होती. आणि याचे कार्य काय होते, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांच्या समस्या मांडणे, ब्रिटिश जनतेमध्ये भारतीयांविषयी जागृती निर्माण करणे आणि तिथे त्यांनी इंडिया नावाचे वृत्तपत्र सुद्धा सुरू केलेले होते. तर म्हणून ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झालेली होती. चुकीचं विधान आपलं काय होतं, फिलिप स्प्रंट आणि ब्रॅडली हे आपल्या चुकीचं विधान होतं. फिलिप स्प्रंट आणि ब्रॅडली यांचा ब्रिटिश इंडिया कमिटीचे काहीही संबंध नव्हता. ते साम्यवादी चळवळीशी संबंधित नेते होते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात काय ठेवायचं बघा, एकदा बघूया क्विक मध्ये रिव्हिजन. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. 27 जुलै 1889 मध्ये लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती. प्रमुख नेते होते ह्यूम, डिग्बी, नौरोजी, बॅनर्जी, वेडनबर्न आणि केन. एवढं लक्षात ठेवायचं होतं. मुख्य कार्य काय होतं, ब्रिटिश संसदेत भारताचा आवाज उठवणे आणि इंडिया साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं होतं. ब्रिटिश इंडिया कमिटी ही काँग्रेसच्या मवाळ काळातील महत्वाची अशी संस्था होती. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ब्रिटिश इंडिया कमिटी 1889 हे वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आपण सलग 10 PYQ जे आहे ते पूर्ण केले आहेत. आणि मला खात्री आहे की तुम्ही फक्त उत्तरच पाठ केलेलं नाही तर प्रश्न सोडवण्याची पद्धत सुद्धा शिकलेली आहात. आणि लक्षात ठेवा, MPSC मध्ये फॅक्ट्स पेक्षा लॉजिक जास्त दिवस लक्षात राहतं. आणि
म्हणून प्रत्येक प्रश्नामागचं जे आहे ते कारण तुम्ही समजून घ्यायला हवं. आणि मी तुम्हाला आजचं होमवर्क सुद्धा देणार आहे. कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. तर आपला आजचा जो प्रश्न आहे ते काय आहे, खालसा धोरणामुळे कोणती 3 संस्थाने जी आहे ती खालसा झालेली होती. हे आपला प्रश्न आहे. काय डलहौसीचं जे खालसा धोरण होतं त्याच्यामुळे कोणती 3 संस्थाने खालसा झालेली होती, कोणती 3 संस्थाने, मला कमेंट करून याचं उत्तर नक्की सांगा. मी तुम्हाला रिप्लाय देईल. तर ज्याचं उत्तर सर्वात आणि बरोबर असेल त्याला मी पुढच्या लेक्चर मध्ये मेन्शन सुद्धा. जर लेक्चर आजचं आवडलं असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रांसोबत हे जे लेक्चर आहे ते शेअर करा आणि स्वबोधी एमपीएससी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या लेक्चर मध्ये आपण अशाच पीवायक्यू घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, सातत्य ठेवा आणि लक्षात ठेवा, एमपीएससी जर जिंकायची असेल तर रोज थोडंसं नाही तर योग्य पद्धतीने अभ्यास करावा लागतो. जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि आपल्या यशाचा जो रस्ता आहे तो फक्त पीवायक्यूच्या माध्यमातूनच जातो. पीवायक्यू हे अशी गोष्ट आहे जे आपल्याला सांगते की एमपीएससी मध्ये काय प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि कुठले टॉपिक जे आहे ते महत्वाचे आहे. म्हणून आपण ही सिरीज चालू केलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होत असेल. तर मित्रांनो, ही जी सिरीज आहे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सर्वांना याचा लाभ घेण्यासाठी फायदा मिळू द्या. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.